तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली। फडणवीसांचे पीओमएल सचिवांशी ही भेट झालेली आहे। आज निर्मला सीतारमण आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडतील। देवेंद्र फडणवीस हे अमित शहांना भेटण्याची शक्यता आहे। राम राजेंकडून आज देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण दिवसभराच्या बैठकांसंदर्भातले अपडेट्स घेऊयात। रामराजे, काल सुद्धा महत्त्वाच्या बैठका आणि आजही अमित शहांच्या भेटीबरोबर आणखी महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। काय एकूणच दिवसभराचा कार्यक्रम असणार आहे देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीमध्ये? बिलकुल, काल महत्वाच्या बैठका झाल्या। त्यांच्या पीओमओ मध्ये सुद्धा भेट झालेली आहे। त्यामध्ये सेक्रेटरींना भेट दिलेली आहे। जो राजनाथ सिंग यांच्यासोबत रक्षा कॉरिडॉर केला जातोय, तर त्या संदर्भात पण भेट झालेली आहे। परंतु आजच्या भेटी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या असणार आहेत, कारण आज नीती आयोगामध्ये भेटी दिल्या जाणार आहेत। निर्मला सीतारामन यांच्याकडे सुद्धा भेटी दिल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर आज म्हणजे की विशेष भेट असणार आहे ते म्हणजे की जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत ही भेट असणार आहे। त्यामुळे जे.पी. नड्डा यांच्याकडे कारण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे जे.पी. नड्डा यांना भेटून, आणि अमित शहा यांना सुद्धा भेटून सध्याची राज्यातील सिच्युएशन ही कानावर घातली जाणार आहे। आणि त्याचबरोबर की सध्या राज्यामध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि मित्रपक्ष म्हणजे की माणिकराव कोकाटेमुळे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या काही आमदारामुळे जे काही संकट ओढवलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय होते ते पण पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशी पद्धतीने तयारी केलेली आहे याचा आढावाही एक प्रकारे दिला जाणार आहे। त्यामुळे आजच्या बैठका ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाच्या आहेत आणि या बैठका झाल्यानंतर दुपारनंतर ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत। निश्चित रामराजे, बैठकांसंदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी।